साधु साधु नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स। साधु साधु साधु। दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुविख्यात असणारा सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। तसेच माझे गुरु या आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन। भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकाराची जाण ठेवून सर्वांच्या प्रती मंगल मैत्री। आज आपण ज्या विषयाचा अभ्यास करणार आहोत तो विषय प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीला धरून उत्पन्न होणारा विकार आहे। त्यामुळे मनुष्य प्रगती करू शकत नाही। तो आहे इगो, अहंकार। या अहंकाराची नशा मोठी खराब आहे। प्रत्येक व्यक्तीला कोणती ना कोणती नशा असतो। कोणी दारूची नशा, कोणाला धनाची नशा, कोणाला सौंदर्याची नशा, कोणाला पदाची नशा। या प्रकारे कोणती ना कोणती नशा असते आणि प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या नशेमुळे ग्रसित असतो, बिमार असतो, रोगी असतो। अशाच प्रकारे कुणाला ज्ञानाची नशा, ज्ञानाचा अहंकार। भगवान बुद्धांनी धम्मपदाच्या अठ्ठकथेमध्ये 4थ्या भागामध्ये हा उपदेश केलेला आहे। भगवान बुद्धांनी एक गाथा सांगितलेली आहे। त्या गाथेवरून पूर्ण धम्मदेशना केलेली आहे। ती गाथा या प्रकारे आहे। योगा विजायते भूरि अयोगा भूरि संख्यो एतं द्विधापतं यात्वा भवाय विभावाय च तथा तथानं निवेशेय यथा भूरि पवडति। या प्रकारे भगवान बुद्धांनी ही गाथा सांगितलेली आहे। या गाथेवरून पूर्ण देशना केलेली आहे, उपदेश केलेला आहे, प्रवचन केलेलं आहे। योगा विजायते भूरि ही धर्मदेशना भगवंतांनी जेतवनामध्ये साधना करते वेळी एका पोठ्ठील नावाच्या भिक्खूला, स्थविराला उद्देशून म्हटली आहे। जो थेरो भिक्षू पोठ्ठील नावाचे भंतेजी होते त्यांना उद्देशून म्हटली आहे। हे पोठ्ठील भंतेजी जे स्थवीर होते ते 7 बुद्धाच्या काळात त्रिपिटकधर होते। 7 बुद्ध हर बुद्धाच्या काळामध्ये त्रिपिटकधारी होते। एखादा भिक्षू एवढा पुण्यवान असतो की एखाद्या बुद्धाचा संपर्क लाभला तर तो अनंत होतो, जीवनमुक्त होतो, पुन्हा जन्म घेण्याची
कटकट राहत नाही, मुक्त होऊन जातो. परंतु हा पोठील नावाचा भिक्खू 7 बुद्ध झाले. त्या 7ही बुद्धाच्या वेळेस पूर्ण त्रिपिटक मुखोगत होता त्याला, तरी अनंत होऊ शकला नाही, जीवनमुक्त झाला नाही. म्हणून त्या भिक्षूला अनुसरून उद्देशून ही गाथा म्हटलेली आहे. 7ही बुद्धाच्या काळात तो त्रिपिटकधार होता आणि 500 भिक्षूंच्या ग्रुपला नेहमी तो उपदेश करीत होता. नंतर भगवंतांनी विचार केला, या भिक्खूला स्वतःचे दुःख नष्ट करावे असा मनात विचार उत्पन्न झाला नाही. भगवान बुद्धांनी विचार केला त्याच्याबद्दल. त्याने विचार नाही केला की मी 500 भिक्षूंना शिकवतो, त्रिपिटकधार आहो, पण मी कधी मुक्त होणार? मी फक्त शिकवायचं काम करत आहे, पण माझ्या मुक्तीसाठी काहीच नाही करत आहे. मी मुक्त कधी होणार? या प्रकारचा विचार त्याच्या मनात अजिबात आला नाही. तो विचार भगवान बुद्धाच्या मनात आला आणि भगवान बुद्धांनी त्याच्यावर दया केली की आपण याला धर्मसंवेग उत्पन्न करायला पाहिजे. याच्या मनामध्ये धर्माबद्दल संवेग जागला पाहिजे, तीव्रता जागली पाहिजे की नाही मी लोकांना शिकवतो, लोक मुक्त होतात, पण मी कधी मुक्त होणार? तर भगवान बुद्धांनी त्याच्यावर अनुकंपा करायचं ठरवलं की त्याला मुक्त होता यावं, म्हणून त्याच्या मनामध्ये आपण एक धर्मसंवेग उत्पन्न करावा. यानंतर तो स्थवीर जेव्हा कधी भगवंताच्या सेवेकरिता जायचा, भगवान बुद्धाकडे जेव्हा तो सेवा करण्यासाठी जायचा, तेव्हा भगवान बुद्ध त्याला उद्देशून बोलायचे, ए तुच्छ पोट्टील. भगवान बुद्ध काय म्हणायचे त्याला? त्याचं नाव होतं पोट्टील. आणि भगवान बुद्ध नेहमी काय म्हणायचे? ए तुच्छ पोट्टील. तुच्छ म्हणजे नीच असा शब्द आहे. तुम्हाला थोड्याशा गोष्टीनं राग येते लवकर. असं जर एखाद्यानं बोललं बंदी, अरे असा बंदीची असते का, असं बोलते का? भगवान बुद्ध बा कशासाठी बोलत आहे, काय कारण आहे, याच्यातलं तुम्हा लोकांना कळणारही नाही. ज्या लोकांना धर्म कळला नाही ते थोड्याशा गोष्टीवरून धर्म मार्गावरून भटकून जातात. कारण हे जीवन काय आहे, एक प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये चालत असताना एक गाडी आहे, त्या गाडीत बसावं लागते. ती गाडी कोणती? धम्म. या गाडीमध्ये प्रवास करायचा आहे आणि आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचायचं आहे त्या गाडीचा साथ घेऊन. उद्दिष्ट काय आहे? स्थळ काय आपलं? कोणत्या स्थळावर पोहोचायचं आहे आपल्याला? निर्वाण. आपलं ठिकाण कोणतं आहे? निर्वाण. बसलो कोण्या गाडीत? धम्माच्या. त्या गाडीचा ड्रायव्हर कोण आहे? त्या गाडीचा तिथपर्यंत घेऊन जाणारा कल्याण मित्र, गुरुजन. ज्या बंतेच्या सान्निध्यात आपण राहतो तो कोणतं ज्ञान देते? निर्वाणाकडे घेऊन जाण्याचं बुद्धाचं ज्ञान देते. मग ज्या गाडीत आपण बसलेला आहोत त्या गाडीमध्ये प्रवासी कशा तऱ्हेचे असतात? रंगारंगाचे प्रवासी असतात, तऱ्हेचे असतात. तर कसे असतात? गाडी पुढे गेल्यानंतर काही प्रवासी पुढच्या चौकात उतरणारे असतात. दूर जातात का? नाही. त्या ध्येयापर्यंत पोहोचत नाही, अर्ध्यातच उतरणारे असतात. तर ज्या गाडी चालत असताना त्या गाडी सरळ जाते का? नाही. त्या रोडला सुद्धा वळण असते, आडीमोडी असतात, पर्वताच्या रांगा असतात, त्या मोडीतून जातो. किंवा नाले येतात, दगड येतात, रोड खराब येतात, त्यांना पार करत करत ती गाडी पुढे जाते. मग काही लोक पुढच्या चौकात उतरतात, त्याच्यानंतर काही लोक त्या ध्येयाच्या जवळपास जातात पण ध्येयापर्यंत पोहोचत नाही. आणि काहीच लोक कमीत कमी शेवटी
गाडी जेव्हा संध्याकाळची वेळ होते आणि रात्री 8-9 वाजते तेव्हा गाडीत किती लोक असतात? शेवटी लोक किती असतात? ट्रेनमध्ये पाहिलं कधी प्रवास केला? रात्रीच्या वेळेला तुम्ही गोंदियावरून इथं वर्षापर्यंत जेव्हा याल ना, तेव्हा रात्रीच्या गाडीत या, भरून गाडी दिसते गच्च. पण 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजेपर्यंत गाडी इथे येतपर्यंत 4-5 लोक भेटून तुम्हाला डब्यात. म्हणून निर्वाणाच्या उद्दिष्टापर्यंत, आपल्या ध्येयापर्यंत किती लोक जातात? मोजकेच जातात. बाकीचे तर सर्व इथून उतरणारेच आहे. म्हणून धर्ममार्गावर जाणारा व्यक्ती धर्ममार्गावर जातो, त्याची सद्धर्म मध्ये असणारे लोक प्रशंसा पण करतात, पण तो कोणत्या ना कोणत्या मारसेनेमुळे किंवा लोकांच्या बैकाव्यामुळे पुढे धर्ममार्गावर जाऊन 4 पायऱ्या पुन्हा खाली उतरतो. म्हणजे आता या 4 पायऱ्या चढायला त्याला किती एनर्जी लागेल, आणि ती एनर्जी त्याच्यात वाचल का? नाही वाचणार. कारण कालावधी कसा आला, जेवढा वेळ त्याला या 4 पायऱ्यावर चढा लागलं ती वेळ तारुण्याची होती, मेहनतीची होती, त्याच्यात रक्तिशक्ती होती. पण जेव्हा तो आता 4 पायऱ्या कोणाच्या म्हणण्यावरून किंवा आपल्या मनात उत्पन्न झालेल्या विकाराला सांभाळता आलं नाही, त्यामुळे तो खाली जर उतरला 4 पायऱ्या, तर वय किती झालं? 4 पायऱ्या खाली उतरतपर्यंत अर्ध्या वयात आला, म्हातारपणाकडे चालला. आणि आता या म्हातारपणापासून 4 पायऱ्या चढासाठी जोर लावेल, जोर पुरेल का? पुरतच नाही. म्हणून आपल्या मनाला शुद्ध ठेवा, निर्मळ ठेवा, आणि एक एक विकार आपल्या मनामध्ये उत्पन्न होते त्याला काढून फेकण्याचे प्रयत्न करा. त्याला जागा देऊ नका. ज्यांनी जागा दिली त्याचं पुण्यकर्म हळूहळू नष्ट होते, कमी होते, आणि रोग घर करते. असंच म्हणलं, असंच नाही केलं, असंच झालं, काहूनच म्हणलं. या प्रकारे मनामध्ये एकदा का विकारानं घर केलं, तुमच्यामध्ये पुण्यकर्म आहे तेही हळूहळू नष्ट होणार. का? कारण तुमच्या पात्राला छेद पडलेला आहे, खालून छेद पडलेला आहे, जंग लागलेला आहे. त्याच्यामुळे आता ते काय करेल, हळूहळू तुमचं पात्र खाली होणार, भरलेलं राहणार नाही. म्हणून भरलेल्या पात्राला सांभाळता कसं येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून आपलं जीवन कशामध्ये आहे? पुण्यकर्मानुसार आहे. एखाद्या व्यक्तीला एखाद्या राजाने दंडित केलं आणि त्याला दंड दिला, आणि त्याने याचना केली, गयावया केली, कसंही करा पण महाराज मला प्राण दान द्या, जीवदान द्या. त्याला दया आली राजा, ठीक आहे तुला जीवदान देतो, पण एक अट मारली त्यानं, जीवदान देतो पण हा जो तेलाचा पिपा भरलेला आहे, लबालब शिगेतार भरलेला पिपा गर्दीमधून बाजारातून पलीकडे घेऊन जायचा आहे, एक थेंबही न सांडता. बाजारातून गर्दीतून तो भरलेला शिगेतार भरलेला पिपा तेलाचा तुला पलीकडे न्यायचा आहे, पण एक थेंबही सांडता कामा नाही, तर तुला जीवदान देतो. नाहीतर तू एक थेंब जरी सांडवला, तुझ्या मागे एक सैनिक ठेवतो तलवार घेऊन, जसा पाण्याचा थेंब खाली पडला तशी तुझी गर्दन खाली पडली. तो काय करेल? आपल्या जीवापेक्षा कोणाला जपेल? आता जीव त्याच्या अंदर आहे का? त्याच्या अंदर जीव आहे का? कशात आहे? तेलाच्या पिप्यात जीव आहे आता त्याच्यात राहिला नाही तो जीव, तेलाच्या पिप्यामध्ये आहे. आता त्याला पिपाच सांभाळली आहे, जीव नाही सांभाळली आहे. पिपा सांभाळला तर जीव वाचला, अन्यथा नाही. म्हणून तुम्ही पुण्याला जेवढं जमा केलं, सांभाळलं तर बरं, नाही सांभाळता आलं तर तुमचा पिपा खाली झाल्याशिवाय राहत नाही. थोड्या गोष्टीला जर आपण मन खराब करायला लागलो आणि त्याच्याकडे लक्ष द्यायला लागलो तर काय होईल? आपलं पुण्यकर्म हळूहळू घसरत जाईल आणि अकुशल विचाराने मन भरून जाईल, आणि ते पुण्याला कीड लागली, पोखरून टाकेल. तर जे 3 महिन्यात कमवलेलं पुण्य एका झटक्यामध्ये गमवल्यासारखं होते. म्हणून आपल्या मनाला संयमित केलं पाहिजे. कोणतीही गोष्ट चिरकाळ टिकणारी नसते, स्थिर राहणारी नसते, बदलणारी असते. म्हणून आपण त्या गोष्टीवर
ध्यान केंद्रित करता कामा नये, जे बदलणारी आहे. कारण क्षणाक्षणाला मन बदलत असते आणि म्हणून आपले विचारसुद्धा बदलतात. तर असे मनामध्ये संस्कार भरपूर येतात. असंच नाही केलं तर तसंच नाही केलं तर काहूनच नाही केलं तर काहूनच नाही म्हणलं. हे बरेच विकार आहे मारसेनेचे, आपल्या अंदरचं पुण्य नष्ट करायला येतात. आपण त्या छोट्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष न देता लंबा विचार केला पाहिजे आणि चांगला धार्मिकतेचा पुण्यकर्म टिकून राहण्याचा विचार केला पाहिजे, तर पुण्य राहते. नाहीतर कितीही कमवलं तरी एका क्षणभराच्या पुण्यकर्मामुळे नष्ट होते. म्हणून आपण विकाराला जागा देता कामा नये. या प्रकारे भगवान बुद्धांनी त्याला कोणता शब्द वापरला? तुच्छ. हा जर शब्द तुम्हाला वापरला तर किती क्रोध येणार. आणि आपण काय करतो मग? एखादी गोष्ट आपल्या मनाच्या विरुद्ध गेली आणि एखाद्या व्यक्तीकडून झाली किंवा नाही झाली, गैरसमज झाला, काय करतो? त्या व्यक्तीच्या प्रशंसा सद्गुणाच्या दुसऱ्याजवळ सांगण्याऐवजी निंदा सांगतो, दुर्गुण सांगतो. चांगलं काहीच मिळत नाही का? चांगलं मिळालेलं कधीच सांगणार नाही आपण दुसऱ्याजवळ. पण जे आपल्या मनाच्या विरुद्ध वाईट झालं त्याचे दुर्गुण सांगणार. त्यानं असंच म्हणलं, त्यानं असंच नाही म्हणलं, त्यानं काहूनच नाही म्हणलं. बस असा असते का? पण त्यानं काय काय सांगितलं आतापर्यंत, काय काय दिलं आम्हाला, किती कोणत्या मार्गावर नेलं आणि किती निर्मळ मन केलं, किती पुण्यकर्म करण्याची संधी दिली, हे सांगतात का? कदापि नाही. 100 वेळा जर त्याला पुण्यकर्माची संधी दिली असेल आणि एखादी मामूली चूक झाली असेल, एका चुकीमुळे तो पुरा डॅमेज करून टाकतो. त्याला पुरं दुसऱ्याजवळ सांगताना त्यानं असं नव्हतं करायला पाहिजे, त्यानं असं नव्हतं म्हणायला पाहिजे, त्यानं काहूनच नाही म्हणलं. बस चांगले गुण गेले बाजूला आणि वाईट गुण लवकर पुढे येते. म्हणून आपली आदत काय आहे? गंदी आदत कशी आहे? चांगल्या गुणाला फेकून देतो बाजूला. जेवढे त्यानं उपकार केले असन ते उपकार बाजूला करतो आणि एका क्षणात त्याच्यावर अपकार करायला पाहिजे. क्षण नाही लागत त्याचे दुर्गुण लोकांना सांगायला. आणि आपणच आपलं मन दूषित करून आपला चेहरा आकराड विक्राड करतो. कोणाचं काय घेऊन जातो? स्वतःचं आपल्या पात्राला छेद पाडण्यासाठी आपण कारणीभूत ठरतो. आता जेवढा त्याच्यामध्ये ओष टाकणार धर्माचा, त्याचा आवडणारच नाही. त्याचं सांगितलेलं काहीच नाही आवडणार. आता काहून? मन दूषित झालं. कोणं केलं? आपल्या गैरसमजीनं केलं, आपल्या मूर्खतेमुळे केलं, आपल्या अज्ञानामुळे केलं. आपल्याला धम्म कळला नाही, कळलाच नाही. जो व्यक्ती क्षणाक्षणाला आपल्या मनाला छोट्या छोट्या गोष्टीला धरून जर आपण दूषित करतो आणि पुण्यकर्म नष्ट करतो तर धर्म नाही कळला, धर्माचा देखावा आहे वरवर, असं होतो. म्हणून देखावा किंवा टिकत नसतो. चेहऱ्याला लावलेलं लेपन एका पाण्यानं वाहून जाते आणि ओरिजिनल चेहरा जसाच्या तसा राहते, त्याला फरक नाही पडत, चाहे कितीही पाऊस येऊ. म्हणून आपलं पुण्यकर्म नष्ट करण्यासाठी कधीही प्रयत्न करू नये. भगवान बुद्धांनी त्याला तुच्छ म्हटलं तर त्याला वाटलं असतं भगवान बुद्ध मला तुच्छ म्हणते, एवढा मी त्रिपिटकधारी 500 लोकांना शिकवतो तरी भगवान बुद्ध मला तुच्छ म्हणते, जाऊ द्या चिवर त्यागणं बरं, सोडून देणं बरं. या प्रकारे कोण आहे? तुमचा आवाज कमी करा. मारुती रामटेके बंद करा आवाज. ठीक आहे, तुम्हाला नसन जमत तर मी करतो. तर या प्रकारे आपण पुण्यकर्माला टिकवून ठेवलं पाहिजे. चाहे किती तुफान येऊ, किती संकट येऊ, पुण्यकर्माला हानी पोहोचता कामा नये. कारण पुण्यकर्म म्हणजे माझं सुख आहे. सुख, पुण्यकर्माचं नाव दुसरं सुख आहे. मग आपण जर आपल्या सुखाला गमवायला बसलो तर चेहऱ्यावर हास्याचे प्रसन्नतेचे तरंग दिसतील का? फार छटा, दुःखाच्या छटा, नाराजीच्या, अशांतीच्या फार ओळखायला येते. कोणी ओळखे? धर्मवान व्यक्ती तर कोणी ओळखते. काहून बाई तुझ्या चेहऱ्यावर असं नाही, माझ्या मनाच्या विरुद्ध झालं ना तसं, कोणी ओळखणार? लवकर ओळखायला येते.
ते समजू शकते, दुसरे समजू शकते की या चेहरा कोण असा दिसते बा, प्रसन्न का दिसत नाही, रेष राहणारा व्यक्ती आज काय झालं, तो समोरचा समजू शकते. पण त्याला वाटत नाही खरंच का बाई माझा चेहरा असा दिसते का, नाराज दिसते का, दुःखी दिसते का, अरे चांगलं नाही आहे, माझ्या मनात काहीतरी विकार जागला, माझं मन दूषित होत आहे, माझं पुण्य नष्ट होत आहे, याकडे लक्ष नाही देत. हो असं करायला पाहिजे, हो तसं करायला पाहिजे, उलट त्या बढावा देणार, त्या कर्माला नष्ट नाही करणार, त्याला दूर नाही लोटणार. ही अवस्था आहे आमची. म्हणून शुद्ध मन ठेवण्यासाठी लय ताकद लागते, साधी गोष्ट नाही. पुण्य पचवणे सोपी गोष्ट नाही. एखादी धन पचवून टाकाल, मारवाडी धन पचवते म्हणते, टेलर कपडा पचवते, आहे का नाही. पण धर्म धन पचवणे सर्वांच्या बाबची गोष्ट नाही आहे, सर्वाची गोष्ट नाही. धर्म पचवणे, हजम करणे सर्वाची गोष्ट नाही आहे. म्हणून भगवान बुद्धांनी त्याला तुच्छ म्हटलेलं आहे त्या पोटीला, तरी तो काही म्हणत नाही. आणि भगवान बुद्ध अनुकंपा करत आहे, नेहमी त्याला बोलवताना ए तुच्छ पोटील असे म्हणून बोलवीत. तो वंदन करायला बसताना, उठताना, जाताना सुद्धा म्हणूनच तुच्छ म्हणूनच बोलवीत. वंदन करायला आला बुद्धाला, ए तुच्छ पोटील इथं बस, ए तुच्छ पोटील तिथं बस, हे कर. नेहमी भगवान बुद्ध त्याला तुच्छ म्हणायचे. तुम्हाला वाटते की भगवान बुद्ध असे बोलत होते का, असे बोलते का, राग आणते का? पहा ना शब्द, पहा कसा आहे, तुच्छ म्हणजे नीच. एवढा मोठा त्रिपिटकधारी 500 भिक्षूंना शिकवणारा, तरी त्याला बुद्ध काय म्हणतात, तुच्छ. तेव्हा पोटील स्थविराने विचार केला, मला अर्थकथा सहित 3ही पिटक कंठस्थ आहे. अर्थकथा, अट्टकथा म्हणतात त्याला. उर्या जातकच्या अट्टकथा, विनयाच्या अट्टकथा, या धम्मपदाच्या अट्टकथा, फार मुखपाट असून सुद्धा, कंठस्थ असून सुद्धा मी 500 भिक्षूंच्या 18 समूहाला धम्मोपदेश करतो. 500 लोकांचे किती ग्रुप आहे? 18. विचार करा किती भिक्षू असेल? 500 भिक्षूंचे 18 ग्रुपला शिकवतो. 18 ग्रुपला शिकवणारे भंतेजी आहे. उपदेश करतो, तरी पण मला भगवान बुद्ध नेहमी तुच्छ, नीच पोटील म्हणून हाक मारतात. नीच, हे पोटील, नीच इकडे ये, या प्रकारे हाक मारतात. निश्चितच मी आतापर्यंत अरहंत पद प्राप्त करू शकलो नाही. विचार करायला मजबूर केलं बुद्धानं त्याला. विचार कर, तू शिकवत आहे दुसऱ्याला, परंतु तू मुक्त नाही आहे, म्हणून विचार करायला भाग पाडलं. अरहंत पद प्राप्त करू शकलो नाही, म्हणूनच तर भगवान बुद्ध मला तुच्छ या नावाने बोलवतात. असं कधी आपली गलती स्वीकारता? उलट तुम्ही भंतीजीच्या मस्तकावर गलती मारून द्या. एवढी म्हणजे ताकद आहे आपल्यामध्ये की भंतीजीला दोषी म्हणण्यासाठी मागं पुढं नाही पाहू शकत आपण. भंतीजीचं चुकलं, आमचं काहीच नाही चुकलं, या शेवटच्या टोकावर येतात. पण माझं कुठेतरी चुकलं असं म्हणून माझ्यावर रागावले, म्हणून बोलले असं म्हणता का? नाही, त्याची तो उलट निंदा करता. असा भंतीजी असते का? असा बोलत असते का? असा रागवत असते का? हे भंतीले शोभते का? दुनियाभराचं निंदाच कराल, चांगलं म्हणणारच नाही की त्यानं जेवढं चांगलं दिलं तेवढ्याच्या तेवढे एका बाजूला कराल. आणि एखादी गोष्ट त्याच्या तुमच्या मनाच्या विरुद्ध घडली, बस जन्मभर लक्षात ठेवा, तो भंती चांगला नाही, तो भंतीजी चांगला नाही आहे जन्मभर. पण ती गोष्ट खरंच त्याने त्या अर्थाने म्हटली का? तुम्हाला दुखवण्याच्या, तुमची हानी होण्याच्या. विचार तरी करतो का? का विचार करत नाही? कारण प्रज्ञा नाही ना. विचार करण्याला प्रज्ञा तर पाहिजे, ती नाही ना. ती बुद्धी तर पाहिजे, ती नसल्या कारणाने आम्ही विपरीत
बुद्धीने विचार करतो म्हणून. पण त्या पोट्टीलने तसा विचार केला नाही. त्यांनी विचार केला की निश्चितच मी अनंत झालो नाही, म्हणूनच भगवान बुद्ध मला तुच्छ या नावाने संबोधन करतात, बोलवतात. त्यामुळे त्या पोट्टीलला स्वतःला खूप वाईट वाटले. कशाबद्दल वाईट वाटले? भगवान बुद्ध बोलत आहे म्हणून वाईट वाटले की मी अनंत नाही झालो म्हणून वाईट वाटले? आहे ना? असा विचार करतो का आम्ही की माझ्या भलाईसाठी बोलले? नाही, ते सोबतच नाही त्याले, तसा बंदीचीच नसतो, असा बोलायलाच नाही पाहिजे. ही अवस्था आहे आमची. स्वतःला खूप वाईट वाटले. नंतर तो सकाळी सर्वांच्या मागून प्रवचन ऐकून उठणाऱ्या भिक्षूंच्या सोबतच तिथून निघून गेला. जे शेवटचे बंदीजी होते ज्यांना त्याला उपदेश केला त्यांच्यासोबतच तेही निघून गेले. परिवेन आवासामध्ये. परिवेन म्हणजे आवास. ते माझं काय आहे? ज्या ठिकाणी वास्तव्य करतात त्याला आवास, परिवेन भिक्षूंच्या याला म्हणतात, रूम. आवासात अभ्यास करणाऱ्या भिक्खूंमधून कुणीच ओळखले नाही. जेव्हा ते निघून गेले कुठे? ज्या ठिकाणी भरपूर भिक्खू वास्तव्य करत होते त्या ठिकाणी गेले. तेव्हा त्या ठिकाणी गेल्यानंतर एकाही भिक्खूंनी त्याला ओळखलं नाही. ओळखलं असेल परंतु न ओळखल्यासारखं केलं. त्यांना ओळखले नाही की हा आमचा आचार्य जात आहे. त्याला अजिबात ओळखलेच नाही. हा आमचा आचार्य जाऊन राहिला. तो 30 योजन मार्ग चालून एका जंगलातील विहारात गेला. 30 योजन चालून तो एका जंगलामध्ये जे विहार होतं त्या ठिकाणी गेला. तिथे गेल्यावर 30 भिक्खू वास करीत होते. त्या ठिकाणी किती होते? 30 भंतेजी वास करत होते, राहत होते. तिथे जाऊन त्यांनी संघाचा जो प्रमुख होता, जे भंतेजी संघात सर्वात मोठे होते ते प्रमुख, त्या प्रमुखाला वंदन केले व विनंती केली, भंते माझ्या अर्हत्व प्राप्तीमध्ये माझा आधार बना. अशी विनंती केली जाते. ज्या व्यक्तीला ज्ञान नाही आणि जाणण्याची जेव्हा उत्सुकता जागते, श्रद्धा जागते, तेव्हा कोणाला तरी कल्याण मित्र बनून तो काय याचना करायला पाहिजे? माझ्या अर्हत्व प्राप्त करण्यामध्ये, अर्हत प्राप्तीमध्ये माझा आधार बना, किंवा माझ्या दुःखमुक्तीमध्ये आधार बना, मला दुःख नष्ट करण्याच्या मार्गाचा आधार बना, मला धर्ममार्गावर आरूढ व्हायचा मला आधार बना, माझा कल्याण मित्र बना. या प्रकारे बोलल्या जाते. तर तो याचना करतो त्या भिक्षूला, मोठ्या भिक्षूला, की माझा आधार बना. तो संघस्थवीर म्हणाले, संघामध्ये सर्वात मोठे होते, ते म्हणाले, अरे आपण काय म्हणता? तुम्ही तर धर्म उपदेशक आहात. तुम्ही काय करता? सर्व एवढ्या ग्रुपाला धर्म उपदेश करता. तुम्ही तर धर्म उपदेशक आहात. आम्ही तर तुमच्याचमुळे थोडेफार जाणतो. तुमच्यापासूनच तर शिकलो आम्ही आणि जंगलात येऊन बसलो ध्यान करायला. तुम्हीच शिकवलं आम्हाला. आपण कसे का म्हणता? आम्ही तुमच्यापासूनच हे थोडेफार जाणतो. आपण असे का म्हणता? माझा आधार बना म्हणून. नाही बनते, असं म्हणू नका. ते कोणाला म्हणत आहे? पोट्टीलला म्हणत आहे, जंगलातले बंदीजी. तुमच्यामुळेच आम्ही शिकलो आणि तुम्ही आम्हाला म्हणता की आधार बना. नाही बनते, असं म्हणू नका. तेव्हा तुम्ही आधार बना. त्या विहारात राहणारे सर्व भिक्खू शीनाश्रव होते. 30ही भिक्खू काय होते? शीनाश्रव. शीनाश्रव म्हणजे नाही माहीत, शब्द नाही ऐकला कधी. क्षीण म्हणजे काय? क्षीण,
क्षत्रियाचा श, क्षीण. काय होते क्षीण म्हणजे? क्षीण म्हणजे नष्ट करणे. क्षीण म्हणजे नष्ट करणे. आणि आश्रव म्हणजे आश्रव, आश्रव, आश्रव म्हणजे विकार. राग, द्वेष, मोह, क्रोध, ईर्ष्या, अहंकार, हे काय? ममत्व, आसक्ती, तृष्णा, हे सारे विकार. आश्रव नष्ट करणे म्हणजे क्षीणाश्रव. म्हणजे ज्यांचे सर्व आश्रव क्षीण झाले होते, नष्ट झाले होते, त्यांना काय म्हणतात? त्यांना काय म्हणतात? क्षीणाश्रव भिक्षूला काय म्हणतात? सारे आश्रव नष्ट झाले त्याचे. काय म्हणतात? काय उत्तर दिलं त्यांनी? अरहंत. ज्याचे सारे आश्रव जेव्हा क्षीण झाले त्याला काय म्हणणार? अरहंत. हे दूरचे लोक देतात उत्तर, पण तुम्हाला देता नाही. अरहंत होते ते 30च्या 30ही बनते जी अरहंत होते. आणि पोटील 500 लोकांच्या 18 ग्रुपला शिकवत आहे, परंतु अरहंत नाही आहे. अरहंत होते 30ही भिक्षू अरहंत होते. तेव्हा स्थविराने विचार केला, याला आपल्या शिकलेल्या व पाठ केलेल्यावर अभिमान आहे, अहंकार आहे. तो जंगलात राहणारे भंतेजी होते अरहंत थेरो. त्यांनी समजून घेतलं, याला भिक्षूंना शिकवण्याचा अहंकार आहे की मला त्रिपिटक पाठ आहे, मी का कमी आहो का, मला भरपूर येते, याचा अहंकार आहे. तेव्हा अभिमान आहे. नंतर त्यांनी लहान संघ स्थविराजवळ पाठविले. त्या भंतेनी काय केलं? मोठ्या भंतेजीनं जो छोटा संघाचा स्थवीर होता त्याच्याकडे पाठविले. त्यांनी पण त्याला तसेच म्हटले. छोटा संघाचा स्थवीर होता, त्यांनी पण तेच म्हणलं, काय म्हणते, तुमच्याकडून असं शिकलो आम्ही आणि तुम्ही काय म्हणता हे, मला आश्रय बना म्हणून? नाही नाही म्हणते, असं म्हणू नका. सर्व दूध करत आहे, कोणी सारा बनत नाही आहे. आणि त्यांच्यापेक्षा सर्व लहान आहे, त्यांच्याजवळ जात आहे हात जोडायला, पण अरहंत आहे सर्वच्या सर्व. तसेच त्या भंतेला सुद्धा तसेच म्हटले. या प्रकारे ते सर्व भिक्खू त्या पोट्टीला परस्पर एकमेकापासून दुसऱ्याकडे पाठवित राहिले. 30च्या 30ही भिक्षू, नाही बनते असं नका म्हणू, पुढे पुढे झाला, नाही बनते असं नका म्हणू, योग्य नाही आहे, तुमच्याकडून शिकलो, पुढे चालला 30 भिक्षूपर्यंत. शेवटी राहिलेला भिक्षू होता दैवसिक साधनेच्या ठिकाणी बसलेल्या सर्वात लहान 7 वर्षाचा सामनेर होता. ध्यान साधनेला त्या जागेवर बसलेला 7 वर्षाचा श्रामणेर होता. त्या श्रामणेराजवळून त्याला सर्व भिक्षू लोकांनी श्रामणेराजवळ पाठवले. या प्रकारे त्या पोट्टीलचा अभिमान कमी झाला, हळूहळू कमी झाला. तेव्हा तो श्रामणेरासमोर हात जोडून म्हणू लागला, हे सत्पुरुषा, तुम्ही माझा आधार बना. श्रामणेराला भंते नाही म्हटल्या जात. पहा इथं शब्द कसा आला. या भंतेनी सर्व भंतेला काय म्हटलं? भंते, माझा निर्वाण प्राप्तीचा आधार बना. सर्वांना भंते शब्द वापरला. पण आता या श्रामणेरासमोर गेल्यानंतर काय म्हणतात या श्रामणेराला? हे सत्पुरुष, माझा आधार बना. भंतेजी नाही म्हणलं. आणि समाजामध्ये काय चालू आहे? श्रामणेराला भंतेजी म्हणतात. भंतेजी शब्द हा फक्त भिक्षूला म्हणतो. जो उपसंबंधित आहे त्याला म्हणतात भंतेजी.
सामनेराला कुठंच भगवान बुद्धांनी भंतेजी शब्द वापरला नाही. पुऱ्या त्रिपिटकामध्ये कुठेही दिसणार नाही भंतेजी म्हणून. सामनेरच आहे किंवा सत्पुरुष अरंत आहे म्हणून सत्पुरुष म्हणत आहे. नाही तर भंते म्हणलं असतं. उपसंपदा ज्याची झालेली नाही आहे त्याला भंते म्हणल्या जात नाही. पण तुमच्यासाठी चिवरधारी सामनेर असो की जी उपसंपत्तीत असो भंतेच आहे. आम्हाला काय करायचं आहे? मग तो 2000 रुपये म्हणून तर म्हणते. सामनेराच्या हातानं काय काय नाही करतायत, काय कशाला नाही बोलवताय हे नॉलेज नाही आहे. त्याच्यामुळे हे नवीन नवीन सामनेर बनतात आताचे आणि त्याच्यामुळे ते पैशावर त्याची धाव असते म्हणून 2000 द्या परित्राणालय येतो. या प्रकारे का म्हणतात? कारण त्यांना सामनेराचंही जीवन खऱ्या अर्थाने माहीत नाही आहे आणि भिक्खू बनण्याचंही त्यांच्या डोक्यात नाही आहे. कारण सामनेर अवस्थेमध्ये जर भिक्खूलाही तेवढं दान भेटते आणि सामनेरालाही तेवढं दान भेटते, तो कशाला भिक्खू बनणार? जीवन भरण्यासाठी कशाला भिक्खू बनवून जीवन जगणार? त्याला मौज मजा करायला भेटते या दानामध्ये. सामनेर अवस्थेमध्ये गाडी भेटते, घड्याळ भेटते हाताले लावायला, गाडी घेता येते तुरंत, मोबाईल घेता येते नवीन. त्याला सर्व काही जेव्हा सामनेर अवस्थेमध्ये मिळत आहे तर तो उपसंपदा करून भिक्षू जीवन कशाला जगणार? कारण सामनेराला काहीही घेता येत नाही, स्वीकारता येत नाही भोजनाशिवाय. सामनेराला स्वीकारताच येत नाही. ते गुरुसोबत राहिला तर त्याला स्वीकारता येते, जर गुरुसोबत असेल तर. नाहीतर त्याला अधिकार नाही आहे. कारण हे सर्व दान भेटते कोणाला? भिक्खूला. आणि ही सर्व प्रॉपर्टी कोणाची आहे? संघाची. आणि सामनेर हा संघाचा सदस्य नसतो. भिक्खू संघाचा सदस्य नाही आहे. तो बालवाडीतला विद्यार्थी आहे. पहिल्या वर्गापासून गिनती सुरू होते, 1 2 3 4. पहिल्या वर्गाचाही विद्यार्थी नाही आहे, बालवाडीतला आहे. त्याच्यामुळे त्याला परित्राणालाही जाता येत नाही. भंतेजी कुठे पाठवते तिथे आणि काय करायचं ते सांगते तेव्हा. गुरुसोबतच त्याला 5 वर्ष घालवावे लागतात आणि 5 वर्षाच्या नंतर त्याची उपसंपदा करण्यासाठी गुरु संघाकडे याचना करतो. भंतेजी माझा भिक्षू संघ माझा ऐका की माझा शिष्य 5 वर्ष झाले धम्माचा अभ्यास केला, आता तो उपसंपदा चाहतो, भिक्षू बनू इच्छितो, याला उपसंपदा संघाने द्यावी. मी याचना करतो, माझा शिष्य उपसंपदा चाहतो. विनवणी करावं लागते. तेव्हा कुठे तो भिक्खू संघ काय म्हणतो, होकार देतो की नाही देतो त्याच्यावर अवलंबून आहे. पण आजकाल उपसंपदित भिक्खू आणि सामनेर सारखंच दान भेटते. त्याच्यामुळे त्याचा लोभ वाढत चालला. सामनेराला कुठे ठेवता येत नाही, कोणतीच वस्तू ठेवता येत नाही स्वतःकडे. ती सारा भिक्षू संघाकडे जमा करायला लागते. कारण सामनेराला तो अधिकारच नाही. उपसंपदित भिक्खू असला तर त्याला अधिकार आहे कोणती वस्तू ठेवायचा, कारण तो संघाचा सदस्य आहे. त्याच्यामुळे भिक्खू असल्यामुळे त्याला ठेवता येते. पण सामनेराला कोणतंच काय ना, कुठे स्वीकारता येत, कुठे बांधून मागता येत नाही. कोणती वस्तू बेड किंवा चिवर कोणतं काही दिलं त्याचा अधिकारच नाही आहे, तो संघाचा अधिकार आहे. पण आजचे सामनेर सर्व काही आपल्याच जवळ ठेवतो, संघामध्ये जमा करत नाही, संघाला देत नाही. तो पापाचा भागीदार आहे, पुण्याचा नाही. अकुशल कर्म करत आहे. संघाच्या वस्तू आपल्या ताब्यात ठेवतो आणि तो त्याचा मालक बनून राहतो. पाप कर्म करत आहे, तो पुण्य नाही करत. सामनेराला कोणताच अधिकार नाही आहे की त्याने दान दिलेल्या वस्तू आपल्याकडे ठेवाव्या आणि आपल्या मर्जीनं वापराव्या, अजिबात नाही. म्हणून सामनेराजवळ जात आहे, हात जोडत आहे की माझा आधार बना. पण शब्द काय वापरत आहे? हे सत्पुरुष माझा आधार बना. हे भंते म्हणत नाही. म्हणून सामनेराला भंते म्हणल्याच जात नाही. या प्रकारे हे सत्पुरुष माझा आधार बना. तेव्हा सामनेर म्हणाला, माझ्याकडून काही खास कार्यसिद्धी, कार्य साध्य करायचं आहे का तुम्हाला? माझ्याकडून काही विशेष कार्य साध्य करायचं आहे का तुम्हाला? म्हणून म्हणता आधार बना. तुम्ही माझा आश्रय बना असे म्हणत आहे. तर
काही कार्य साध्य करायचे आहे का? सत्पुरुष असे म्हणू नका. पुन्हा दुसऱ्यांदा शब्द काय वापरते त्या सामनेरासाठी? सत्पुरुष असे म्हणू नका. असं का म्हणत आहे तो सत्पुरुष? का म्हणत आहे? कारण तो श्रामणेर सुद्धा अरहंत आहे म्हणून म्हणत आहे. त्याच्याकडून याचना करत आहे त्यांना की आश्रय बना. अरहंत आहे, जीवनमुक्त आहे, श्रामणेर असून अरहंत आहे. असे म्हणून तुम्ही माझा आश्रय बना असे म्हणू नका. तेव्हा श्रामणेराला म्हणाले. तेव्हा श्रामणेर म्हणाला, म्हणते जर आपण माझी आज्ञा पालन करीत असाल तर अवश्य मी तुमचा आधार बनेन. कोणत्याही ठिकाणी जेव्हा तुम्हाला शिकायला जायचं आहे, कोणत्याही शाळेमध्ये, कोणत्याही वर्गात, तर तुम्ही विद्यार्थी आहात की टीचर आहात? विद्यार्थी आहात. मग तुम्ही तुमची मनमानी कराल की गुरुचं आज्ञेचं पालन कराल? तुम्ही क्लासमध्ये गुरुच्या बसता की गुरु तुमच्या क्लासमध्ये बसला? मग तुम्हाला गुरुच्या आज्ञेचं पालन करावं लागेल ना. आणि नाही केलं तर शिकवण्याची काही आवश्यकता नाही. तुम्ही जर म्हणाल माझ्या मनमानीनुसार मी म्हणेन तसं, चालेल का? हेच हर जागेवर होते. मी म्हणतो तसं करा भंतेजी, मी सांगतो तसं करा. तो जो खरा टीचर असेल तो तिथून निघून जाईल पण थांबणार नाही. का? कारण टीचर तू आहे की मी आहो? क्लासमध्ये बसायला तू आला की मी आलो? शिकायचं तुला आहे की मला? मग माझ्या आज्ञेचं पालन कराल तरच मी शिकवणार ना. तुम्ही जर मनमानी कराल शिकवणार नाही. राह जसे आहे तसे चांगले दिसतात असं म्हणणार ना. म्हणून जो व्यक्ती शिकण्यासाठी तयार नाही, विद्यार्थी बनायला तयार नाही, त्याला कोण शिकवणार? आणि त्याला कोणी शिकवलं नाही, 4 पुस्तक वाचून तोच गुरु बनला. मला शेते, मला शेते, मला काही गरज नाही. अति शहाणा त्याचा बैल रिकामा. अति शहाणा आहे. या प्रकारे अतिशहाणे लोक समाजामध्ये भरपूर मिळतील. असा पोटील होता. 500 ग्रुप लोकांच्या भिक्षूंच्या 18 ग्रुपला शिकवणारा होता. त्रिपिटकधर होता, परंतु मुक्त नव्हता. एका श्रामणेराकडे जावं लागलं त्याला आश्रय बनवण्याकरिता. तेव्हा तो म्हणतो की मी आश्रय बनतो, परंतु माझ्या आज्ञेचं पालन कराल तर, नाहीतर नाही बनत. तेव्हा तो म्हणाला, सत्पुरुष मी जरूर तुमच्या आज्ञेचे पालन करीन. सत्पुरुष, पुन्हा शब्द वापरला सत्पुरुष, बनते नाही. जर आपण म्हणाल आगीत उडी मार तर मी अग्नीत उडी मारायला तयार आहे. गुरु शिष्य कसा असते पहा, श्रद्धा कशी असते. आपलं भलं करून घ्यायचं आहे ना, मग असं मरण्यापेक्षा ज्याला जाणकार आहे त्याच्या समोर मरणं बरं ना. म्हणून पुराणी लोक म्हणत होते कान टोचायचे असेल तर जाणकाराकडून, नाहीतर मग कोणाकडून उठसूट दे का कान टोचून तर धरली सळाकनं दिल्ली खुपसून कुठे जा नसेवर टाकले, रक्त वाहते मस्त धार लागली. अरे काय करायला गेला? कान टोचायला गेलो. कोणाकडून? अनाड्याकडून. तसंच एका जागेवर याच्यामध्ये जातकमध्ये दाखवलं, दोघं बापलेकर राहते. त्याचा पोरग अनाडी राहते, बाप हुशार राहते. तर पोरग वयात आलं, आता आलं पाहिजे, अक्कल आली असेल. तर बाप म्हणते पोराला की बाबू आपण हे नांगरता आपला बैल साप चावून मरण पावला आहे. एकच बैल राहिला, शेती होणार नाही. तू राजाकडे जा आणि एक बैल मागून आण. पुन्हा आम्हाला एक बैल पाहिजे म्हणून तो गेला राजाकडे. आता काय बोलायचं कळत नाही. तो राजाला म्हणाला, महाराज आमचा एक बैल मरण पावलेला आहे, एकच बैल आहे, तर माझ्या वडिलांना सांगितलं की एक बैल घेऊन जा.
त्यानं काय सांगितलं, एक बैल घेऊन ये, आणि यानं काय सांगितलं, एक बैल घेऊन जा. राजानं तोही बैल घेऊन घेतला, शेती राहिली. हे असं होते. म्हणून आपण कोणाला आश्रय जेव्हा बनवतो त्याच्यावर श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. त्याच्या सानिध्यात काही शिकायचं आहे तर 3 महिन्यापर्यंत तुम्हाला श्रद्धा करावी लागते, आज्ञेचं पालन करावं लागते, मनमानी करून चालणार नाही. तेव्हा ज्ञान दिले जाते, नाहीतर शिकवणार नाही. या प्रकारे तो म्हणतो मी तुमच्या आज्ञेचं पालन निश्चित करणार. तुम्ही म्हणाल की आगीत उडी मारायला तयार आहे. तेव्हा त्या श्रामणेराने त्यांना सामोर केलं, सामोर बोलवलं, आणि एक आपल्या विहाराच्या समोर एक तलाव होता. त्या तलाव भरलेला होता, पुरा पाण्याने भरलेला होता फुल. तेव्हा त्या तलावाकडे बोट दाखवलं आणि म्हटले, बनते आपण जे काही वस्त्र लावणार, आणि वस्त्र कसे होते माहीत आहे त्याचे, कारण तो आचार्य आहे ना, आचार्य असल्यामुळे सोन्यासारखा चमकणारा झलझल करणारा चिवर होता. बुद्धाच्याही अंगावर नव्हतं तसं, पण हा आचार्य एवढा अहंकाराने ताटलेला आणि चिवर झलझल करणारं. जे काही वस्त्र लावून आहात त्याच परिस्थितीमध्ये या तलावात उडी मारा. फुल भरलेला तलाव आहे, आणि श्रामणेर म्हणतो माझ्या आज्ञेचे पालन कर, जा उडी मारा. त्या श्रामणेराने जाणले, तो तलावाकडे उडी मारण्यासाठी निघाला. तेव्हा त्या श्रामणेराने जाणले होते की या स्थविराने महाग वस्त्र लावलेले आहे, खूप महाग चिवर होतं, त्याची किंमत राजा महाराजात देऊ शकते. एक एक चिवर कितीतरी हजाराचं लाखाचं असा कपडा आहे. राजे महाराजे घालतात ना कपडा, भयंकर महाग राहते, तशा कपड्याचं चिवर होतं, झलझल करणारं, सोनेरी चमकणारं. ते श्रामणेर जाणत होता की याने महागडे वस्त्र लावलेले आहे, परंतु तो आज्ञापालन करण्यास समर्थ आहे की नाही हे जाणून घ्यायचं होतं श्रामणेराला. आज्ञापालन करण्यासाठी समर्थ असेल तर याला शिकवायचं, नाहीतर नाही. हे जाणून घेण्यासाठी त्या श्रामणेराने असा कठोर आदेश दिला. परंतु स्थविर श्रामणेराच्या आदेशानुसार तलावाकडे जाण्यास निघाले. स्थविराच्या चिवराची किनार भिजू लागली. काठावर गेला आणि चिवराची किनार ओली होऊ लागली. आता तो पाण्यात जाणार. किनार भिजू लागताच श्रामणेराने दुसरा आदेश दिला. त्यांना पुन्हा आपल्याजवळ बोलविले व तो श्रामणेर म्हणाला, बनते जर एखाद्या वारुळाला 6 छिद्र असेल. नंतर त्याला जवळ बोलवलं. किचनमध्ये त्याचं चिवर भरू लागलं. तो आज्ञाकारी झालेला आहे, आता मी म्हणलं तसं करायला तयार आहे, म्हणून त्याला जवळ बोलवलं. म्हणते इकडे या. तेव्हा त्या श्रामणेराने सांगितलं, बोलवून उपदेश करणं सुरू केला की म्हणते जर एखाद्या वारुळाला 6 छिद्र आहे. वारुळ पाहिलं का कशात राहते? उदरीचं. उदरी त्याच्यामध्ये वारुळ बनवते ना, आणि त्याच्यात लोक काय शोधतात नागपंचमीला, त्याला म्हणतात वारुळ. आता त्या वारुळावर किती छिद्र आहे? 6. माहीत आहे? 6 छिद्र आहे. वारुळावर 6 छिद्र आहे की नाही? आहे की नाही? आहे. कोणते आहे सांगता येते? नाकाला किती छिद्र आहे? कानाला? तोंडाला? किती झाले? नाकाला 1 पकडलं गेलं, कानाचे 2, तोंडाचा 1, मलमूत्राचे 2, किती झाले? तर या वारुळावर किती छिद्र आहे? 6 छिद्र आहे. लक्षात ठेवा.
श्रामणेर उपदेश करत आहे, वारुळावर 6 छिद्र आहे. या छिद्र असेल त्यामधील एका छिद्रातून विषारी सापाचा प्रवेश झाला. एका छिद्रातून प्रवेश झालेला आहे. नाकाचं 1, कानाचं 1, तोंडाचं 1, मलमूत्राचे 2, एकूण झाले 5. आणि मनोद्वार हे झालं 6. तर या प्रकारे तो आदेश देत आहे आणि समजून सांगत आहे की वारुळाला 6 छिद्र असेल, त्यामधील एका छिद्रातून विषारी सापाचा प्रवेश झाला तर त्या सापाला पकडण्याकरिता बुद्धिमान पुरुष हे करीत असतो की त्यामधील 5 छिद्रांना बंद करायचं आहे. 5 छिद्रांना काय करायचं? बंद करायचं. आणि 6व्या छिद्रातून ते वारुळ तोडून फोडून त्या छिद्रातून प्रवेश केला. त्याच छिद्रातून त्या विषारी सापाला पकडतो. या प्रकारे 6 द्वारवाल्या आलंबनामध्ये उर्वरित 5 द्वारांना बंद करून फक्त कोणत्या छिद्रातून सापाला काढायचं आहे? आणि साप कोणता आहे? विषारी साप कोणता आहे? हां, कोणता साप घुसला? हां, कोणता साप आहे? हां, त्याला काय म्हणतात माहीत नाही. हां, कोणता साप घुसला विषारी? कोणत्या द्वारातून घुसला? मनोद्वार. 5ही छिद्र बंद केले आणि 6वं छिद्र खोलायचं आहे आपल्याला आता, मनाचं. ज्या द्वारातून घुसला त्याच द्वारातून आतमध्ये जाऊन त्याला ठेसून काढायचा, पक्का ठेसायचा अंदरच्या अंदर, आणि मग बाहेर काढायचा. मनोद्वारापासून साधना सुरू करावी. 5 द्वारांना बंद करावे, फक्त मनोद्वारापासून साधना करावी. त्यामध्ये त्या बहुश्रुत भिक्षूने एवढंच ऐकून त्याला कळलं लवकर, कारण तो जाणकार होता, त्रिपिटक जाणत होता. फक्त थोडीशी गलती झाली की अहंकार पुढे आला, मी आचार्य. त्याच्यामुळे अहंकार आला. त्या अहंकार नावाचा साप अंदर घुसला मनामध्ये आणि तो निघाला तयार नाही. त्याच्यामुळे तो अनंत वाहता राहून गेला. आता त्या श्रामणेरानं उपदेश केला की हे वारुळ आहे 3.5 हाताचं आणि याला 6 छिद्र आहे. 5 छिद्र बंद ठेव आणि 6व्या छिद्रात, ज्या छिद्रातून तो अंदर घुसला त्याच छिद्रामध्ये घुस आणि अंदर घुसून त्याला तिथल्या तिथं खतम कर, मार आणि बाहेर काढ. मग सुरुवात कुठून करावं लागेल? मनोद्वार. काय करावं लागेल? ध्यान साधना. आणि ध्यान साधना करून मनामध्ये जे उत्पन्न झालेला अहंकार आहे त्याला बाहेर काढावं लागेल. काढल्यानंतरच आपण अनंत बनू, जीवनमुक्त होऊ. जोपर्यंत हा आपला साप आहे तोपर्यंत आपल्या इगो जाणारच नाही. हा अहंकार खतरनाक आहे. थोडक्यामध्ये सांगितल्याबरोबर त्यांनी म्हणलं, बस बनते, बस बस सत्पुरुष. हे ऐकून त्याला असे वाटले की जणू कुणी अंधारामध्ये दीप जाळला. तुरंत लाईट जळला, प्रकाश. तेव्हा तो म्हणाला, सत्पुरुष ठीक आहे. आताही त्याने भंते नाही म्हणलं. अनंत आहे श्रामणेर तरी भंते नाही शब्द वापरला. सत्पुरुष म्हणत आहे. सत्पुरुष ठीक आहे, माझ्याकरिता इतकेच भरपूर आहे. एवढा उपदेश माझ्यासाठी ठीक आहे. आणि या अशुभ गंध्या शरीरामध्ये बाकी उपदेशाची परीक्षा करून श्रमण धर्म म्हणजे साधनेचे पालन करू लागले. श्रमण धर्म काय? साधना करणे, मनाला निर्मळ करणे, निर्विकार करणे हे आपलं कार्य असतो. म्हणून हे ते श्रमण धर्माचे पालन करू लागला. 120 योजन दूर कोण होतं? भगवान बुद्ध. त्या जंगलापासून किती दूर होते भगवान बुद्ध? 120 योजन. काही लोक म्हणतात 4 किलोमीटरचा 1 योजन, काही लोक म्हणतात 8 किलोमीटरचा 1 योजन. याच्यामध्ये कन्फ्युजन आहे.
आता पकडा 8 किलोमीटरचा जर एक योजन असेल तर किती योजन दूर आहे भगवान बुद्ध? किती किलोमीटर होते? 120 योजन दूर आहे. 8 किलोमीटर 1 योजन. किलोमीटर किती होतं? किलोमीटर तेवढ्या दूर असणारे भगवान बुद्ध भगवंतानी आपल्या ज्ञानजाळाच्या प्रभावाने त्या पोठील भिक्षूला ध्येयापर्यंत पोहोचवताना पाहून भगवंतानी विचार केला. भगवान बुद्ध जाग्यावरून पाहत आहे की पोठील कुठपर्यंत पोहोचला, गेला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचला. जाग्यावरून पाहत आहे भगवान बुद्ध आपल्या दिव्य दृष्टीने. भगवंतांना विचार त्या पोठीला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचताना भगवंतांनी विचार केला, हा भिक्खू फार बुद्धिमान आहे, तर याला आपल्या आत्मशुद्धीपर्यंत पोहोचवावे लागेल असा विचार करून आपला दिव्य प्रकाश त्या पोठीवर पसरवला. जाग्यावरूनच फार प्रकाश टाकला तेवढ्या दुरून पूर्ण प्रकाश पसरवला. प्रकाश पसरवल्यासारखे त्याच्या समोर प्रत्यक्ष उभे असल्यासारखे म्हणाले. भगवान बुद्ध त्याला वाटलं पाहिजे की भगवान बुद्ध माझ्या समोर उभे आहे, पण दूर किती आहे? 120 योजन दूर आहे. पण ते आपल्या रिद्धी बलाने तिथे आल्यासारखे त्याच्या समोर उभे राहिले आणि त्याला वाटलं भगवान बुद्ध माझ्या समोर उभेच आहे. आणि असं वाटलं पाहिजे म्हणून भगवान बुद्ध त्या ठिकाणी उभे दिसले आणि भगवान बुद्धाने ही गाथा म्हटली, योगा वेजायते भूरी अयोगा भूरी संखयो एतं द्वेधा पतं न्यत्वा भवाय विभवाय च ततत्थानं निवेशय्य यथा भूरी पवड्ढती. योगाभ्यास केल्याने ज्ञान वाढते. ज्ञान कशाने वाढते? योगाभ्यास केल्याने, म्हणजे ध्यान साधना केल्याशिवाय ज्ञान वाढत नाही. करत असता का रोज 4 ते 5, 5 ते 5:30, झोपताना नाही. योगाभ्यास केल्याने ज्ञान वाढत असते. योगाभ्यास न करण्याने ज्ञानात घट होते, तुमची बुद्धी हळूहळू नष्ट होते. अशामुळे योगाभ्यास न केल्यामुळे तुमच्या बुद्धीत घट होते आणि योगाभ्यास जर केला तुम्ही थोडा थोडा तरी तुमची बुद्धी तीक्ष्ण होते, प्रज्ञा वाढते. लाभ हानी या भटकवणाऱ्या मार्गाला जाणून घेऊन साधक स्वतःला या प्रकारे स्वतः धर्मामध्ये लीन करतो आणि आपले ज्ञान वाढवतो. ध्यान साधना करून आपल्या चित्ताला निर्मळ करतो आणि लाभ हानी यामध्ये पडत नाही. तो मान सन्मान यामध्ये पडत नाही. तर बरेच लोक आपल्या पदासाठी जुळतात, मला हेच पद दिलं नाही, मला तेच पद दिलं नाही. हे तर लोकधर्म आहे. जेव्हा तुमच्या मनात या लोकधर्म घर करते त्यावेळेस धर्म राहत नाही. अहंकार पुढे येते, इच्छा पुढे जागते, मला हे पद द्यायला पाहिजे होतं, मला ते पद द्यायला होतं, नाही तर मग मी नाही धर्म ग्रहण करत, नाही धर्म ऐकत. कोणाचं नुकसान करत? तू आपल्या दुर्गतीचा मार्ग निवडत आहे धर्मापासून वंचित राहून. तुला पद पाहिजे, त्या पदासाठी पदात काय पडलेलं आहे? अरे पद जर मिळवायचं असेल तर सर्वात श्रेष्ठ पद काय आहे? कोणतं आहे? सर्वात श्रेष्ठ पद कोणतं आहे या जगातलं? निर्वाण पद. हे मिळव ना. सर्वात श्रेष्ठ जे पद आहे निर्वाण पद आहे, हे मिळव. सारे लोक तुला हात जोडतील, सर्वापेक्षा श्रेष्ठ उंचाईवर दिसशील. नाही, खालचे पद पाहिजे मला. त्या पदासाठी दुरात मी नाही जात, मी नाही धर्म ऐकत, मी नाही काही ग्रहण करत. कोणते तुच्छ पद आहे? तर ह्या पदावर बसणे तुच्छ पद आहे, थोड्या दिवसाचे नाही आहे. याच्यासाठी काय दुरात आहे? अरे निर्वाण पद प्राप्त कर, मुक्ती होईल. ते पद श्रेष्ठ पद आहे. अनेक लोक तुला पूजतील, मानतील, सन्मान करतील, आदर करतील.
या पदाला मिळवणं सोडून दिलं आणि फालतूचे पदं, डोक्याच्या तापाचे पदं, मला अध्यक्ष बनव, मला सेक्रेटरी बनव, मला हे बनव, मला ते बनव. काय या पदात काय पडलेलं आहे? हे तर इथे तर मान आला, सन्मान आला, निंदा आली, स्तुती आली, हार आली, जीत आली, लाभ आला, यश आलं, अपयश आलं. सारे तर हे लोकधर्म आहे, हे तर सोडणार नाही याला. मी अध्यक्ष असून मला नाही विचारलं, मला खुर्ची नाही दिली, मला सन्मान नाही केला. अरे 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 हे काय? इथं तर सारं मन फसून जाणार. मला कोणी मान करो, सन्मान करो, माझ्याकडे जी जिम्मेदारी दिली ना, मी बिनधास्त पार पाडी. मला मतलब त्याच्याशी नाही मान करा की सन्मान करा, मला जिम्मेदारी पार पाडण्याशी मतलब आहे. माझ्यावर विश्वास टाकला आणि तुम्ही तुमच्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही. इमानदारीने ते पार पाडेल. उद्या चालून माझा आदर्श घेऊन सामोर येणारा व्यक्ती येणार ना पदावर, अध्यक्ष बनणार तर माझा आदर्श घेणार. हा, या व्यक्तीने इमानदारीनं चालवलं आणि सदाचाराच्या मार्गाने चालवलं म्हणूनच आज प्रगती आहे. असं होईल. मनमानी केली नाही, आपला पैसा गोळा करून खाल्ला नाही किंवा कोणत्याही व्यक्तीला हिसाब दिला नाही, असं घडलं नाही. टोटली एक रुपयाचा हिसाब घ्या ना तुम्ही. मन माझं मन चंगा आहे, मन साफ आहे, तुम्हाला भय किस का? भय कोणाचा? भीती कोणाची नाही. मन साफ आहे, माझं कार्य साफ आहे, भीती कोणाची नाही. भीती त्या व्यक्तीला जो दाबून बसतो, 1 रुपया सुद्धा लपवून बसतो, भय त्या व्यक्तीला असतो. भीती त्या व्यक्तीला नसतो जो साफ मनाने कार्य करतो. पुन्हा विश्वास बसते त्या व्यक्तीवर समाजाचा. नाही, समाजाने माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे, मी कोणत्याही विषयात नाही ना कधी करत, हे घ्या सर्वांसमोर आणून टाकतो. तर त्या व्यक्तीवर पुन्हा कार्यभार सांभाळण्याचा जिम्मेदारी दिली जाते. अशा प्रकारे गोयंका गुरुजी सांगतात की जेव्हा उबाजी खीन होते ब्रह्मदेशाचे, त्यांच्या ते हिसाबात कच्चे होते पण इमानदार होते. हिसाब कच्चा होता पण इमानदारी भरपूर होती. तर एका असिस्टंट बनवलं त्यांना. ते देशाचा व्यवहार चालते, या देशाचा त्या देशाचा दूत राहते त्या ऑफिसामध्ये. ते लिखपाडी करायला हिसाब किताब. आता तिथे कसे पर्सेंटेज असते प्रत्येकाला की इतके पैशाची देवाणघेवाण जास्त चालते तिथे. म्हणजे या देशाचा करन्सी बदलवा, त्या देशाची द्या, याच्यामध्ये कस्टम भरपूर म्हणजे फायदा आहे याच्यात. त्या याच्यामध्ये ऑफिसमध्ये होते. तर तेव्हा त्यांची ड्युटी होती, रिटायर होणार होते. त्यांनी सांगितलं की मला रिटायर व्हायचं आहे, तर मी रिटायर व्हायच्या पहिले एक मला रूम देऊन टाका, मी 10 लोकांचा एक शिबिर लावतो आणि त्यांना विपश्यना शिकवतो, ध्यान शिकवतो. 10 लोक शिकले, पुन्हा वाढायला लागले, पुन्हा दुसऱ्या ऑफिसात जायला लागले, तिथे शिकवायला लागले. तर यांनी काय केलं, आता रिटायरमेंट होण्याची वेळ आली आणि काही लोक धार्मिक बनले. अरे असा माणूस कुठं भेटणार, इमानदार माणूस कुठं भेटणार, सारे लोक चाहायला लागले. तर आता माझी रिटायरमेंटची वेळ आहे, तर हे लोक धार्मिक बनले. त्या वरच्या साहेबांना काय केलं, तू रिटायर नाही व्हायचं, त्यासारखा इमानदार भेटणारच नाही, तुला लागेल 10 दिवसांनी दुसरं ऑफिस देतो, पुन्हा याही ऑफिसात काम कर, त्याही ऑफिसात काम कर. दुसरं ऑफिस दिलं. नाही कसं सांभाळणार मी? आहे बिलकुल सांभाळतो तू, यासारखा बलवान व्यक्ती नाही आहे, इमानदार व्यक्ती आहे, तू सांभाळू शकते. हा ऑफिस सांभाळायला लागला, ते ऑफिस सांभाळायला लागला, इथे 10 दिवसात शिबिर घ्यायला लागला, त्या ऑफिसामध्ये 10 दिवसात शिबिर घेतला, पुन्हा 2च नाही, पुन्हा 2 सांभाळ. अरे एक व्यक्ती रिटायर होणारा, त्याचं रिटायरमेंट कॅन्सल करून टाकलं आणि 2 ऑफिस सांभाळता 4 ऑफिस सांभाळायला लागला, 6 ऑफिस सांभाळायला लागला. एक व्यक्ती इतकी ताकद वाढली विपश्यनेमुळे, त्याची लोक वाढून गेले. अरे इमानदार व्यक्ती, तर ते काय चाहतात, इमानदार व्यक्ती आहे. भार कसा टाकला, 4 6 ऑफिसाचा भार एका व्यक्तीवर आहे. आणि तेवढी शक्ती कुठून आली? धर्मामुळे आली, इमानदारीमुळे आली. तेव्हा लोक चाहतात, समाज चाहतो की हा व्यक्ती पुन्हा पाहिजे आम्हाला अध्यक्ष बनवून, कारण रोखोक आणि बिलकुल साफसुथरा आहे हिसाबामध्ये. 1 रुपया इकडला तिकडं करत नाही. कोणी म्हणलं आत्ता हिसाब दे, आत्ताच त्याच्या समोर टाकते, हे घे बुक बस, पायी लिहू नाही. 1 रुपया मी खाल्ला नाही ते भिवू कुणाला, काय गरज चालली? अरे लांछन लावून उद्या चालून मी जर रिटायर झालो या पदावर, तर तुम्ही लांछन लावाल, माझे 1 रुपया खाल्ला, हिसाब नाही दिला. लांछन लावून जीवन नाही जगत. हे घ्या, मला नाही पाहिजे, माझं काही सरत नाही, इमानदारीचा आहे, मेहनत करतो, माझंच सरत नाही, हे काय खाऊ समाजाचं, बिनधास्त टाकते तो, घ्या.
हिसाब पाहिजे तुम्हाला, करा हिसाब. भय कोणाचा आहे? निर्भय जीवन जगतो, कारण इमानदार आहे, निर्भय जीवन जगतो. त्याची क्षमता वाढते काम करण्याची. लोकांना वाटते हा अध्यक्ष खूप छान आहे, हा अध्यक्ष पुन्हा राहायला चालते, हा सांभाळतो, सर्वांना सांभाळतो, पैसेही सांभाळतो, सेक्रेटरी सांभाळतो, हा कामाचा आहे. त्याच्यावर कार्यभार असा वाढत जातो समाजाचा. इमानदारी अशी वाढत जाते की समाजाला खात्री पटते, नाही हाच पाहिजे आम्हाला, ह्याच्याकडेच कार्यभार सोपवा. अरे आपली इमानदारी कामी येते, म्हणून भ्यायचं नाही आहे. जे पद आपल्याकडे आलेलं आहे, समाजाने विश्वास टाकलेला आहे, त्याचा विश्वासघात करायचा नाही. केव्हाही अर्ध्या रात्री तुम्ही हिसाब विचारा. मी सुद्धा होतो या पदावर, जेव्हा गृहस्थी जीवनामध्ये माझ्याकडे कार्यभार राहता याचा पैशाचा, एक पायी घरून कोणाच्या घरून किती आले, केव्हा आले, किती खर्च झाले, एक पायी लिहून ठेवत होतो. लोकांजवळ पूजेसाठी काही नव्हतं. आबादी जागा घराच्या समोर होती, पकडली मी, दुसऱ्याने पकडून ठेवली होती, त्याला त्याजवळ भरपूर जागा होती. रातून झेंडा काढला मी, पाईप आणला, पेंट मारला, रातून झेंडा उभा करा. सारे लोक माझ्या विरोधात, मी आणि एक कांबळेचा मुलगा होता माझा मित्र, तो दोघंच जण. मीच आणला, विटा मीच दिल्या, सिमेंट मीच दिला, गड्डा मीच केला आणि खांब उभा मीच केला आणि विटाचा ओटाही मीच बनवला. दुसऱ्या दिवशी सारे लोक पहिले घरात लपले सर्वजण, जाऊ द्या म्हणे यायच्या वेळेस येणार आहे, हे पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहे. मला चालेल, काय हरकत नाही, धर्मासाठी मला पोलीस स्टेशनही पाहू. बस ध्वज फडकावला रात्री, आणि सकाळी पहाटे सारे लोक ध्वजाखाली आले. अरे मस्त दिसते, मस्त दिसते. तो घरवाला जागेवाला आला, त्याची हिंमत नाही झाली की उपलाच. आज त्याच्यावर इतकं मोठं विहार बनलं हिंगणघाटमध्ये, भीमनगरमध्ये, तिथे मोठी मूर्ती बनली 6 फीटाची बसली. तर त्यांनी उद्घाटनाला बोलवलं नाही आणि तिथं काहीच नाही. जाऊ द्या, चाला असो, वंदना तर होते. मी कमसे कम एक चांगलं काम तर केलं. मीच जागा दिली, मीच आगोटली, मीच झेंडा काढला, मीच सारं केलं ना, आज विहार बनलं. अरे लोक पोरं तर जाते तिथे, एकत्र ते येतात, 14 एप्रिलला येतात, बुद्ध जयंतीला येतात तर खरे. असं करता करता होतील धार्मिक. त्या भीमनगरमध्ये मी उभं केलं. 1 रुपया, सर्वांना माहीत होतं का हा 1 रुपया खात नाही, उलट जवळचे लागते. जिथे लागले कुठे 100-500 रुपयाचं जवळून टाकायचे आम्ही, दोघे जण आम्ही तसे होतो. सुस्तीनं होतो करत, माझ्याजवळून घ्या, कोणाकडून नाही आहे, एवढे बसले. या प्रकारे ती भावना ठेवा लागते की मी समाजाचं कार्य करत आहो ना, मग माझ्याजवळून गेले तर काय वाया थोडे गेले. 4 पैसे तर गेले असेल तर समाजाच्या हितासाठीच गेले ना. मग माझ्याजवळ लोकांनी लांछन लावण्यापेक्षा काही इतके खाल्ले, अरे हे माझ्याजवळचे तुम्हाला तुमच्या समोर टाकतो, 500, 1000 हे घ्या. तो म्हणूच शकत नाही ना तो व्यक्ती 1 रुपया खाल्ला म्हणून. कारण हिसाब बरोबर आहे, जेवढ्या लोकांनी पैसे दिले तेवढा हिसाब पा आणि तुमचा खर्च पा. खर्च जास्त झाला, हिसाब कमी झाला, माझ्याजवळून घ्या. काय जाणार आहे? धर्माचा समाजाचा खातो, समाजाला देतो, काय जाणार आहे? मी कुठून आणलेलं आहे? समाजाने दिलं मला, त्या लायक बनवलं मला तुम्ही विश्वास टाकला की तू हा सांभाळू शकते. तुमच्या विश्वासाला तडा कसा जाऊ देईल मी? शक्य नाही. म्हणून इमानदारी हे माणसाची जीवनभर राहते आणि 1 रुपयाचं लांछन जीवनभरासाठी डाग लागते. म्हणून आपण डाग लागू देणार नाही. या प्रकारे आपण पैशाचा अपव्यय होता कामा नये, कारण निढळल्या घामाचा पैसा आहे लोकांचा. कोणत्याही कार्यासाठी आपल्याला जेव्हा देते तर काहीतरी चांगलं करण्यासाठीच देते. समाजामध्ये एकता रुजवण्यासाठी, संघटितपणा आणण्यासाठी किंवा समाजाच्या लहान लहान मुलं घडवण्यासाठी देते. लोक पैसा देते, जमा करते. याचा अर्थ आपल्या बँडबाजा करा, नाच गाणे करा, मनोरंजन करा आणि येणाऱ्या पिढीले कमरा हलवणारे बना, याच्यासाठी नाही देत. याच्यासाठी नाही देत. बुद्धिवंत बनवा, त्यांना काहीतरी शिकवा आणि त्यांची हिंमत वाढवा. बाबूरे स्टेजवर उभा होय, 4 शब्द सांग. कोणतं गाणं म्हणते तर त्याच्यातले अर्थ सांग, काय आहे अर्थ याचे, किंवा कोणतं भाषणच दे. या प्रकारे कोणती आरतीस म्हण, तो कोणतं पूजास म्हण, या प्रकारे शिकवा त्यांना. येते काय ते सांगा त्यांना. या प्रकारे मुलं घडवण्यासाठी त्या पैशाचा वापर झाला पाहिजे. त्यांना डान्सर बनवण्यासाठी, कमरा हलवणे बनवण्यासाठी आणि मनोरंजन करण्यासाठी पैशाचा वापर होता कामा नये. समाजाच्या उन्नतीसाठी आणि येणारी पिढी घडवण्यासाठी व्हावा, की सदाचारी सद्गुणी निघावे, एक वक्ता निघावा, चांगला कणखर वक्ता निघावा, समाजसेवक निघावा. याच्यासाठी आपलं धन गेलं पाहिजे. तर वाया नाही चाललं. हे निमित्त आलेलं आहे घडून, की आपण या निमित्तानं तर एकत्र येत आहोत. मुलं घडवली पाहिजे.
यासाठी पैशाचा वापर केला पाहिजे. व्यर्थ नाच गाणे करा, डीजे करा आणि त्या डीजेने लोकांच्या हृदयामध्ये सारा धडधड धडधड जाते ना, अटॅक येऊन मरतात ते लोक. डान्स करा, कमरा हलवा, याच्यासाठी पैसा बर्बाद करू नका. पैशाचा हे जाणार, पैशाची किंमत जाणार. नाचणे गाणारे जर येणारी पिढी पैदा कराल, तुम्हाला माफ करणार नाही कधीच. ते मनोरंजनामध्ये गुंतून राहिले, धर्माला व्यर्थ समजणारे तयार होतात तुमच्यामुळे. तुमचं पुण्य नाही केलं, तुम्ही पाप कर्म केलं. त्यांना नाचे घडवलं, डीजेवर नाचणारे घडवलं, चांगलं नाही केलं तुम्ही. पाप कर्मात केलेली आहे तुम्ही, पण त्या पापात घेऊन चालले समाजाला. समाजाचा एक एक रुपया महत्त्वाचा आहे, निडळल्या घामाचा आहे, मनोरंजनासाठी नाही आहे, नाच गाण्यासाठी नाही आहे. त्याला भाषण घ्या, त्याच्याकडून पाठांतर करून घ्या, मुलांना बोल रे हे भाषण. म्हणून तुम्हाला सांगतो 18व्या खंडातला 3रा भाग घ्या, 18वा खंडच घ्या बाबासाहेबांच्या भाषणाचा आणि मुलं घडवा, त्याची हिंमत वाढवा की स्टेजवर जाऊन तो बिनधास्त बोलता आला पाहिजे. असे मुलं तयार करा, तेव्हा तुम्ही काहीतरी करत आहे. नाही पैसे काढता नाचण्यासाठी, गाण्यासाठी, डान्ससाठी आणि त्या खाण्यासाठी. पापकर्म करत आहे तुम्ही, पुण्य थोडं करत आहे. पोरी नाचवाले लावतात, पोरं नाचवायला लावतात, लोक दुसरे पाहतात, त्याचे अंग हलताना पाहतात, टाळ्या वाजवतात. काय करत आहे तुम्ही? पापकर्म करत आहे तुम्ही, पुण्य थोडं करत आहे. आणि या भानगडी नाच गाण्याच्या, डान्सच्या ह्या बाजूला ठेवल्या पाहिजे. या नाचण्यावर, डान्सवर बक्षीस देण्यापेक्षा भाषणावर बक्षीस द्या ना. तुमच्या घरचे जाऊ द्या ना, हजारो रुपये. ते नाही करणार, नाही बक्षीस देतात त्याने डान्स केला म्हणून. काय चांगलं केलं, देशाचं भलं केलं, काय समाजाचं भलं करणार? डान्स करणारा ना गाणारा व्यक्ती तर नरकात जाणार आहे आणि तुम्ही त्याला नरकात जाण्यासाठी मदत करत आहे. बुद्धानं सांगितलं तालपुटक सुत्तामध्ये की नरकात जाते तो म्हणून. सुगती नाही त्याची, तर तुम्ही कोणीकडे घेऊन चालले येणाऱ्या पिढीला आणि बक्षीसच देऊन राहिले पुन्हा नरकात जाण्याचं. हे तुला बक्षीस, तिथं कामी येईल, नरकात तुझ्याजवळ बक्षीस राहणार आणि तिथला तो यम म्हणेल वा वा बक्षीस घेऊन आला तू, नाच इथं. मग त्याला आदत लागेल, नाच मेरी बुलबुल तो पैसा मिलेगा. त्याला पैसे भेटते ना, नाचायला लागला का कोणी 50 रुपये फेकते त्याच्या अंगावर, 100 रुपये फेकते त्याच्या अंगावर. पैशाचा काय अपव्यय. बुलबुल नाचायला लागली, तिला आदत पडली तुम्ही नाचण्याची लहानपणापासून. आलो बाई हातपाय, असं कर बाई डान्स, तसा कर बाई डान्स, मार्गदर्शा द्या, ओढण्या लावून देताना डान्स शिकवता. नाचाची आदत पडली, तारुण्यात आली तर ते नाचायला लागली, तिच्या अंगावर मस्त लोक पैसे फेकतात. पण काय करत आहे तुम्ही? तिची इज्जत काढत आहे बाहेर. तरुण मुलीची इज्जत बाहेर काढत, तिला गंदी आदत लावली की त्या अंगावर पैसा फेकला पाहिजे लोकांनी. वेशेच्या अंगावर पैसा फेकल्या जाते. जे लोक तमाशात जाते, तमाशगीरच्या अंगावर पैसा फेकल्या जाते आणि तुमच्या पोराबाराच्या पोरीच्या अंगावर पैसा फेकतात. चांगलं आहे म्हणजे याच्यात चालले तुम्ही. संस्कृती काय आहे भारताची? हे संस्कृती नाही आहे, गुरु शिष्य परंपरा संस्कृती आहे. म्हणून त्यांना गुरु शिष्य परंपरा शिकवा की विद्वान बनवा, भाषण करणारे, चांगला नेता बनणारा, चांगला समाज सुधारक बनणारा हे घडवा. हे नाही घडवत ना चालले डान्सर बनवाले, बक्षीस द्यायला. पाप कर्म तुम्ही करता आणि त्याला करायला लावून राहिले. अशा ह्याच्यात जायलाच योग्य नाही आहे. शिलवान लोकांना शोभत नाही पापाले समर्थन करणे, त्या बक्षीस देण्यासाठी झाले शोभतच नाही. पापामध्ये चाललो आपण आणि आपल्याला बरं वाटते मस्त, हां बक्षीस माझ्या हाताने गेलं ना, माझा सन्मान झाला. पाप कर्मामध्ये गेले तुम्ही, पाप करणाऱ्याला समर्थन दिलं तुम्ही. हे होते त्याचा अर्थ. हे योग्य नाही आहे. धर्मामध्ये बसतच नाही या गोष्टी, धर्माच्या बाहेर आहे. तिथे लोक धर्म येतात, 8 लोक धर्म. तर या प्रकारे आपण धर्माला जाणलं पाहिजे आणि धर्मानुसार लाज लज्जा बाळगली पाहिजे की मला शोभत नाही, मी साधारण लोकांसारखे नाही, मी बाकीच्या लोकांसारखं नाही, मी धर्म ऐकलेला आहे, गहन धर्माला जाणतो म्हणून मी तसं वागणारच नाही. त्याच्यामध्ये आपल्याला लज्जा वाटते की नाही नाही हे मला शोभनीय नाही. धार्मिक लोक पाहतील, धार्मिक लोकांजवळ माझी बातमी जाईल, काय म्हणतील, माझी काय प्रशंसा करतील, अरे माझ्या दुर्गुणाची निंदा करतील, या व्यक्तीला धर्म ऐकला आणि असं वागते, असं होईल, योग्य नाही. या प्रकारे धर्म ऐकल्यावर गंभीरता आली पाहिजे, आपल्यामध्ये पोक्तपणा आली पाहिजे, वैवृद्धी आली पाहिजे. ज्ञानवृद्धी आल्यावर वैवृद्धी येते. ज्ञानवृद्धी नाही आली, तुमच्या वैवृद्धीला कोणती किंमत नाही आहे. ज्ञानाची अभिवृद्धी आली पाहिजे. तर या प्रकारे भगवान बुद्धांनी
हा उपदेश या तुच्छ कोटीला केला आणि तो लवकरात लवकर समजला आणि अनंत झाला. अशा प्रकारे अपेक्षा करतो की तुम्ही पण धर्म समजून घ्याल आणि त्यानुसार कृतीमध्ये उतरवण्यासाठी प्रयत्न कराल आणि स्वतः मुक्तीकडे जाल. अशा प्रकारची मंगल कामना करतो आणि इथेच मी माझे उर्वरित शब्द थांबवतो. सुखी हो, मंगल हो, कल्याण हो. सभेतियो विभजन्तु सर्वरोगो विनाशतु माते भवन्तन्तरायो सुखी दीर्घायुको भव. आयु आरोग्य संपत्ति सग संपत्तिमेव च अतो निब्बान संपत्ति मिनाते समीजतो.